अंबाजोगाई ते येल्डा हा रस्ता गेली अनेक वर्षापासून नादुरुस्त होता. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी करोडो रुपये निधी मंजूर झाला. अनेक दिवसापासून हा रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाला असला तरी आजही तो पूर्ण झालेला नाही. या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मागणी आहे हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा. मात्र आजही या रस्त्यावर अनेक समस्या आहेत. मग त्या तांत्रिक आहेत, त्यानंतर वन विभागाचे अडथळे आहेत. हे अडथळे पार करत करत सध्या रस्ता पूर्ण होत आहे. मात्र या रस्त्यावर सर्वात मोठी समस्या काय आहे माहीत आहे? या रस्त्यावर 2 असे पुलं आहेत की ही पुलं या पावसाळ्यामध्ये अनेक वेळा हा रस्ता बंद होतो. आम्ही तब्बल 3 वर्षापूर्वी मराठवाडा दर्पण न्यूज चॅनल सुरू केले. त्यानंतर शहरातील अनेक समस्यांवर आम्ही प्रकाशझोत टाकला. त्यानंतर तटबोरगावकडे, अंबेजोगाई तटबोरगावकडे जाणारा जो मांजरा नदीवरचा पूल आहे तो व अंबेजोगाई ते येल्डा रस्त्यावरील वान नदीवरच्या पुलाच्या संदर्भात आम्ही 3 वर्षापूर्वी बातमी केली होती. आमची जबाबदारी होती ती आम्ही पार पाडली. मात्र त्यानंतर या भागाच्या लोकप्रतिनिधी आमदार नमिताताई मुंदडा यांनी या दोन्हीही पुलाचा पाठपुरावा करत या दोन्हीही पुलं नवीन करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. निधी मंजुरीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. अंबेजोगाई ते तटबोरगाव या मांजरा नदीवरच्या तो पूलही नवीन झाला. आता हा अंबेजोगाई ते येल्डा रस्ता दुरुस्ती अजून होत असली तरी या रस्त्यावर 2 पुले आहेत. त्या 2 पुलाच्या संदर्भात म्हणजे रस्ता सुरू झाला होता, मात्र पुलासाठी निधीची काही तांत्रिक अडचणी असतील. त्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी आमदार नमिताताई मुंदडा यांनी राज्य शासनाशी सतत पाठपुरावा केला आणि तो आता पूर्णपणे क्लिअर झाला असल्याने आज अंबेजोगाई ते येल्डा या पुलावरील वान नदीवरील या मोठ्या 60 मीटरच्या पुलाच्या कामाचा सुरुवात झालं. या संदर्भात ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा यांनी सदरील काम सुरू झाल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकला. यामुळे आता भविष्यामध्ये या पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना, नागरिकांना अडचण येणार नाही. पावसाळ्यामध्ये हा रस्ता बंद होणार नाही. या रस्त्यावर मिळालेल्या माहितीनुसार 2 पुले आहेत. एक 60 मीटरचा आहे आणि दुसरा 28 मीटरचा. अशा दोन्ही पुलासाठी तब्बल 5.5 ते 6 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्या कामालाही सुरुवात झाली. आम्ही एक जबाबदार न्यूज चॅनल म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पडली. त्याच पद्धतीने त्यापेक्षा पुढे जात याचं सर्व श्रेय या भागाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांना जाते. कारण या दोन्ही अंबेजोगाई तटबोरगाव व अंबेजोगाई ते येल्डा या दोन्ही रस्त्यावरची जी पुलं झाली आहेत त्यासाठी जो निधी लागणार आहे तो निधी आमदार नमिताताई मुंदडा यांनी मंजूर करून आणला. ही कामे त्यांच्या अथक प्रयत्नानंतर झाली हे स्पष्टपणे कबूल करायला काहीच अडचण नाही. कारण लोकप्रतिनिधी हे आपापल्या मतदारसंघातील जे विकास कामे आहेत त्यासाठी प्रयत्न करतात. एक न्यूज चॅनल म्हणून आमची जबाबदारी होती त्या जनतेच्या समस्या लोकप्रतिनिधीकडे मांडायच्या, त्या आम्ही मांडल्यात. आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे की आम्ही चॅनल सुरू केल्यापासून मग अंबेजोगाई शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग ते मेडिकल रोडपर्यंतचा जो कृषी खात्याच्या समोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या संदर्भात असेल, अंबेजोगाई तटबोरगाव या मांजरा नदीवरच्या पुलाचा प्रश्न असेल, अंबेजोगाई येल्डा या रस्त्यावरील वान नदीवरील असणाऱ्या पुलाचा प्रश्न असेल, तो आम्ही आमच्या पातळीवर तो जनतेसमोर लोकप्रतिनिधींसमोर मांडला. लोकप्रतिनिधींनी यापूर्वीही प्रयत्न त्यांचे असतील, मात्र आम्ही
केलेल्या प्रयत्नाचा आपल्यासमोर आलेख मांडावा, यासाठी हा प्रपंच. एवढेच.